भारत वर्सेस पाकिस्तानच्या मॅचची चर्चा अजूनही संपत नाही आणि आता यात भर पडली ती हॅरिस रॉफची। हॅरिस रॉफ हा रॉ एजंट आहे, तो भारताचा माणूस आहे। त्याचं खरं नाव हरीश राव असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरू आहेत। झालं असं की पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होते, ज्यात हॅरिस रॉफ हा रॉ एजंट असल्याचं म्हटलं जातंय। हॅरिस रॉफ नेहमीच भारताविरुद्ध शेवटच्या 2 ओव्हर टाकतो आणि भारताला जिंकायला मदत करतो। त्याने T20 वर्ल्ड कप मध्येही असंच केलं होतं आणि दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या मॅचमध्येही त्याने असंच केलं। शिवम दुबे आणि तिलक वर्मा हे नौके खेळाडू आहेत आणि या दोघांच्या विरुद्ध जर हॅरिस रणांचा मार खात असेल तर तो नक्कीच रॉ एजंट असावा आणि पाकिस्तान सरकारने हॅरिस रॉफची चौकशी करावी असं या पोस्टमध्ये मेन्शन केलंय। त्याची ही पोस्ट नॅशनल आणि इंटरनॅशनल मीडियामध्ये बरीच व्हायरल होते। पण आता ही पोस्ट खरंच बाबरने केली असावी का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतोय। बाबर आझमला एवढं इंग्लिश येतच नाही असं म्हणत काहींनी त्याला ट्रोलही केलंय, पण फॅक्ट चेक केल्यास ही चर्चित पोस्ट बाबरने केलीच नाहीये असं स्पष्ट झालंय। ही पोस्ट एक एडिट केलेला फोटो आहे आणि तो हॅरिस रॉफ आणि पाकिस्तान संघाची खिल्ली उडवण्यासाठी सोशल मीडियावर सध्या शेअर केला जात असल्याचं नंतर समोर आलं। तर तुम्ही पूर्ण टुर्नामेंट बघितली असेल तर हॅरिस रॉफने काय हातवारे करून भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय हे संपूर्ण जगाने पाहिलंच, म्हणून आज तो या सगळ्या ट्रोलिंगला बळी पडतोय।